Audio Jungle. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावांनो, तुम्ही थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलाच असेल। जर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की आजचा स्टेटस कसा झालाय। तर भावांनो, तुम्ही थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलाच असणार आहे। तर आपल्याला त्या प्रिव्ह्यूमध्ये स्टेटस तयार करायचा आहे। तर भावांनो, तुम्हाला सर्व मटेरियल दिलेलं आहे, तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि भावांनो, मटेरियल आम्ही 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये कोठेही मिळून जाईल। तर भावांनो, पासवर्ड जो आहे तो तुम्हाला डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला मिळून जाईल, 2 स्टेपमध्ये आहे तो पासवर्ड। भावांनो, तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। जर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये मटेरियल एक्स्ट्रॅक्ट होत नसेल तर भावांनो, तुम्हाला ZRचे हे ॲप्लिकेशन घ्यावे लागेल आणि त्याच्यात भावांनो तुम्हाला मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। मग तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये किंवा गॅलरीमध्ये ते मटेरियल येऊन जाईल। तर भावांनो, तुम्हाला इथं काय करायचं आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकाल। तर भावांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो केले नसेल तर दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन दोन्हीला फॉलो करू शकता। आपल्या इंस्टाग्राम आयडीला जाऊन पाहू शकता की प्रत्येक व्हिडिओ आपला व्हायरल आहे आणि प्रत्येक रीलसुद्धा व्हायरल आहे। आणि भावांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन याच्यासाठी व्हायचं आहे की ते सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल आणि सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन देत असतो, त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हायचं आहे। तर भावांनो, सिम्पली तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही, कारण या व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल आणि मटेरियलसुद्धा मिळून जाईल। तर भावांनो, तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत ना, त्या दोन्ही लिंक अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ते अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि असे स्टेटस तयार करायचे आहेत। तर चला भावांनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिम्पली भावांनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल। तर भावांनो, माझा नेट चालू नसल्यामुळे तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल। तर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट असे तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले। तर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे। तर भावांनो, पाहू शकता या सॉन्गला मी बीटमार्क करून दिलेलं आहे। जर तुम्हाला तुमच्या पद्धतीने हा स्टेटस तयार करायचा असेल तर तुमच्या पद्धतीने हा स्टेटस तयार करू शकता। आणि सिम्पली तुम्हाला जर व्यवस्थित बीटमार्क पाहिजे असतील तर व्यवस्थित तुम्हाला बीटमार्कसुद्धा देईन। तर आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथे ओपन करून घ्यायचं आणि स्टेप बाय स्टेप आपले सर्व मटेरियल ॲड करून घ्यायचं आहे। प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता भावांनो, तुम्हाला हे सर्व मटेरियल मी दिलेलं आहे। तर असे व्यवस्थित तुम्हाला हे फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। तर भावांनो, असे 6 फोटो सिलेक्ट करायचे आहेत आणि व्यवस्थित तुम्हाला याचा टायमर जो आहे तो याचा टायमर तुम्हाला 10 ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। असं व्यवस्थित क्लिक केल्यानंतर ऑलरेडी भावांनो फोटो आहे तसे आपले सेट झालेले दिसून जातील। 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि व्यवस्थित भावांनो या बीटमार्कपर्यंत हा फोटो ठेवून घ्यायचा आहे आणि हा दुसऱ्या फोटोचा वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आणि तो व्यवस्थित पुढच्या बीटमार्कपर्यंत असे सेट करून घ्यायचे आहेत। तर भावांनो, तुम्हाला इथं काय करायचं आहे, असे व्यवस्थित सर्व फोटो तुम्हाला 5.26 या बीटमार्कपर्यंत सेट करून घ्यायचे आहेत। कारण भावांनो, 5.26 या बीटमार्कवरती आपल्याला दुसरे फोटो यूज करायचे आहेत। तर तुम्हाला ते सुद्धा भावांनो फोटो तयार करून दिलेले आहेत। हे व्यवस्थित असे भावांनो तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, सर्व फोटो व्यवस्थित असे ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला PNG सेट करून घ्यायचे आहेत आणि ब्लॅक PNG सुद्धा तयार करून घ्यायचे आहे। तर भावांनो, हे व्यवस्थित असे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। हे फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचे, उरलेल्या बीटमार्कांना सुद्धा फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत आणि 5.26 या बीटमार्कवरती यायचं आहे। या बीटमार्कवरती आल्यानंतर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, तुम्हाला हा
फोटो दिला याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचा आहे. प्लस केल्यानंतर सिम्पली तुम्हाला याची लेंथ जी आहे ना ती 9.16 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर 9.16 या बीट मार्कवरती यायचं आहे. या बीट मार्कवरती आल्यानंतर पुन्हा प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला हा दुसरा फोटो दिला आहे ना याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचं आहे. प्लस केल्यानंतर याची लेंथ 11.9 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला 11.9 या बीट मार्कवरती यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो सिम्पली तुम्हाला हे फोटो व्यवस्थित असे सिलेक्ट करायचे आहेत. तुम्हाला याच्या अगोदर जसं सांगितलं आहे ना तसे व्यवस्थित सर्व फोटो असे सिलेक्ट करायचे आहेत आणि सिम्पली 10वर ठेवून घ्यायचं आहे. तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन यूज करायचे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर भावांनो याची लेंथ आपल्या प्रत्येक बीट मार्कपर्यंत सेट करून घ्यायचे आहेत. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आहेत. असे व्यवस्थित भावांनो हे सर्व फोटो तुम्ही इथं सेट करून घ्यायचे आहेत. आणि जेणेकरून तुम्हाला जर काय प्रॉब्लेम वाटत असेल तर मला इंस्टाग्राम ID ला मेसेज करते ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत जाईल. तर भावांनो असे व्यवस्थित सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. आपल्या प्रत्येक बीट मार्कला हे व्यवस्थित असे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर भावांनो हे फोटो असे व्यवस्थित ॲड केल्यानंतर आपल्याला आता इथं ब्लॅक PNG तयार करून घ्यायची आहे. तर भावांनो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ब्लॅक PNG कशी तयार करून घ्यायची आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे स्टार्टिंगवरती यायचं आहे. स्टार्टिंगवरती आल्यानंतर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. हा रेक्टँगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलरमध्ये जाऊन 3 नंबरचं ऑप्शन यूज करायचं आहे. हा ब्लॅक कलर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे भावांनो आणि व्यवस्थित पांढरा कलर वरती ठेवून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ जी आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत वाढवल्यानंतर पुन्हा तुम्हाला ह्या रेक्टँगलवरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग ऑप्सिटीमध्ये जाऊन डार्किंगमध्ये जाऊन मल्टिपल करून घ्यायचे. तर भावांनो पाहू शकता आपली ब्लॅक PNG तयार झालेली ते दिसून जाईल. आणि सिम्पली तुम्हाला इथे आता शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर भावांनो तुम्हाला मी 4 शेक इफेक्ट दिलेले 4 टप्प्यामध्ये ते शेक इफेक्ट द्यायचे आहेत. तर सिम्पली शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या. तर भावांनो हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिला इफेक्ट आहे ना याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली बीट मार्कवरती यायचं आहे. बीट मार्कवरती आल्यानंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. तर भावांनो 5.26 या बीट मार्कवरती 5.26 या बीट मार्कपर्यंत सर्व फोटोंना हाच एक इफेक्ट द्यायचा आहे. तर भावांनो हाच एक इफेक्ट 5.26 या बीट मार्कपर्यंत द्या आणि तुम्हाला पुढच्या बीट मार्कला वेगळा इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला 5.26 या बीट मार्कवरती यायचं आहे. तर या बीट मार्कवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर भावांनो हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे ना याच्यावरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बीट मार्कवरती यायचं आहे. बीट मार्कवरती आल्यानंतर भावांनो आता हा 5.26 जो बीट मार्कला आपण फोटो लॉंग लावला आहे ना याच्यावरती क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो हा इफेक्ट एकच ह्या फोटोला द्यायचा आहे. आणि सिम्पली तुम्हाला 9.16 या बीट मार्कवरती यायचं आहे. 3 नंबरचा इफेक्ट या फोटोला अप्लाय करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर 3 नंबरचा इफेक्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बीट मार्कवरती यायचं आहे. बीट मार्कवरती आल्यानंतर भावांनो हा 9.16 या बीट मार्कवरती येऊन हा एका फोटोला इफेक्ट व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला 11.9 या बीट मार्कपासून सर्व फोटोंना वेगळा इफेक्ट द्यायचा आहे. 4 नंबरचा इफेक्ट ह्या 11.9 या बीट मार्कपासून सगळ्या फोटोंना द्यायचा आहे. तर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करावा लागेल. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 4 नंबरचा इफेक्ट याच्यावरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. आणि भावांनो तुम्हाला बीट मार्कवरती यायचं आहे. बीट मार्कवरती आल्यानंतर तुम्हाला 11.9 या बीट मार्कवरती येऊन सिम्पली इथं आता सर्व फोटोंना हा एक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर भावांनो व्यवस्थित असे सर्व इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल आणि पासवर्ड सुद्धा मिळून जाईल. तर भावांनो मटेरियल तर तुम्हाला ऑलरेडी मी दिलेला आहे. मटेरियलला पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड सुद्धा मिळून जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ स्टेप बाय स्टेप सांगितलेलं सुद्धा समजून जाईल. तर भावांनो सिम्पली असे व्यवस्थित इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला काय इथं करायचं आहे आपल्याला इथे PNG ॲड करायचे आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तर भावांनो या PNG वरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचं आहे. प्लस केल्यानंतर मॉन ट्रान्सफरवरती जाऊन 3 नंबरचं ऑप्शन यूज करायचे. साईज कमी करायचे आणि व्यवस्थित 1 नंबरचं ऑप्शन यूज करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचे आहे.
अशी व्यवस्थित सेट केल्यानंतर याची लेंथ जी आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत वाढवल्यानंतर सिम्पली तुम्हाला एक ओव्हरली व्हिडिओ दिला, तो ओव्हरली व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो हा ओव्हरली व्हिडिओ याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करा, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑप्सिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. आणि भावांनो याचा वाढलेला जो पार्ट आहे ना, तो याचा वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित हा पार्ट कट करून घ्यायचा आहे. आणि सिम्पली तर भावांनो काय करायचं आहे, जर तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कोटे सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो खूप खास कडक आणि इंटरेस्टिंग दिसून जाईल. आणि या सर्व उरलेल्या बिटमार्कांना व्यवस्थित फोटो ॲड करून घ्यायचा आणि इफेक्टसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे. तर भावांनो इकडच्या सुद्धा बिटमार्कांना व्यवस्थित फोटो ॲड करून इफेक्ट ॲड करायचा आहे. तर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना, त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओमध्ये जायची, क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नाहीतर आपल्याला इंस्टाग्राम आयडीवरती मेसेज करा की हा व्हिडिओ भावांनो चुकीचा झाला किंवा व्यवस्थित झाला नाही. तर तुमच्यासाठी भावांनो मी दुसरा व्हिडिओ तयार करून देत जाईन. आणि भावांनो जर तुम्हाला पासवर्ड मिळाला नसेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मटेरियल मिळून जाईल. मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करायचा आहे. तर भावांनो व्हिडिओ बघितल्यानंतर पासवर्ड मिळाला असेल तर मेसेज करू नका, पासवर्ड मिळाला नाही तर मेसेज करा. तर सिम्पली भावांनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.